मातोश्रीवर जातो आणि हनुमान चालीसा म्हणतो। या लोकांचे जर रूट्स बघितले सगळे तर ते सगळे रूट्स हे फडणवीस साहेबांपर्यंत जाऊन पोहोचतात। आम्ही कधीही वारंवार सांगतोय की आरक्षण हा मुद्दा स्टेट गव्हर्नमेंटचा नाही। फडणवीस आणि भक्तुल्ले सांगतात की मोदी है तो मुमकिन है, तो करो मुमकिन। मी शिवसेनेत पदासाठी आलेली नाही, मी शिवसेनेत पक्ष उभारणीसाठी आलेली आहे की होय मातोश्रीचा मुख्यमंत्री 2024ला पुन्हा एकदा स्थापित झाला दिसेल की मातोश्रीवर जातो आणि हनुमान चालीसा म्हणतो, मातोश्रीवर जातो, हे करतो। या लोकांचे जर रूट्स बघितले सगळे तर ते सगळे रूट्स हे फडणवीस साहेबांपर्यंत जाऊन पोहोचतात। तर त्यामुळे आम्हाला मी जेन्युइन असा शब्द फार वापरला, तो मी भुजबळ साहेबांबद्दलही वापरला आणि तो मी मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दलही वापरला। त्यामुळे जेन्युइन लोकांशी बोलणं, भेटणं हे फार महत्त्वाचं असतं। बाकी जे असे फडणवीस साहेबांपर्यंत रूट पोचणारी जी माणसं आहेत त्यांच्यावर मला काही फार बोलायची इच्छा नाही। आम्ही कधीही वारंवार सांगतोय की आरक्षण हा मुद्दा स्टेट गव्हर्नमेंटचा नाही, हा मुद्दा पार्लमेंटचा मुद्दा आहे, स्टेट गव्हर्नमेंटचा मुद्दा आहे। 50% आरक्षण वर नेणं किंवा त्याची मर्यादा वाढवणं हा मुद्दा आपल्याकडे 9व्या परिशिष्टामध्ये क्लोज करून ठेवलेला आहे आणि 9th शेड्यूल म्हणजेच 9वं परिशिष्ट उघडण्याची ताकद फक्त आणि फक्त संसदेमध्ये असते। संसदेत त्या संबंधाने कायदा करणं गरजेचं असतं आणि आज घडीला संसदेतलं सरकार हे मोदींचं आहे आणि फडणवीस आणि भक्तुल्ले सांगतात की मोदी है तो मुमकिन है, तो करो मुमकिन। जर पार्लमेंटमध्ये तुम्ही मुद्दा उपस्थित केला आणि आम्ही काही बोललो तर मग पुढे बोला। स्टेट गव्हर्नमेंटमध्ये जे चाललंय ना ते जाणीवपूर्वक, म्हणजे पवार साहेब असतील, उद्धव साहेब असतील, काँग्रेसचे नेते असतील, या सगळ्या लोकांनी निखळपणे भूमिका मांडल्यानंतरही फडणवीसांच्या ज्या भूमिका आहेत त्या इतक्या साशंक आहेत, त्या ओबीसींबद्दलही साशंक आहे। कारण ओबीसींच्या प्रश्नांवर लढणारी माणसं कोण आहेत, काय आहेत हे आम्हाला माहिती आहे। आत्ता जी माणसं जी कधी पंकजा मुंडेंचा बॅनर लावून फिरतात, जी फडणवीसांचा बॅनर लावून फिरतात, यांचा मुद्दा आरक्षणाशी संबंधित आहे की भाजपच्या काही ठराविक नेत्यांचं पुनर्वसन करण्याशी आहे। त्यामुळे मला त्याच्यावरती, आणि मी स्वतः ओबीसी आहे ना साहेब, मीही ओबीसी आहे, त्यामुळे मला असं वाटतं की गावगाड्याची वीण उसवू नये। मराठा समुदायावर सुद्धा आरक्षण अन्याय नाही झाला पाहिजे आणि ओबीसी समुदायावर पण नाही झाला पाहिजे। काल त्यांच्या स्वागताला जर नामदार धनंजयजी मुंडे साहेब असते तर मला अजून आनंद झाला असता। मुंडे साहेबांची काल एक शस्त्रक्रिया झालेली होती आणि मला असं वाटतं की पंकजा मुंडे यांच्या लोकसभेच्या विजयासाठी धनंजय मुंडे यांनी प्रचंड परिश्रम घेतले होते। त्यामुळे त्यांच्या शस्त्रक्रियेच्या नंतरसुद्धा त्यांच्या आगमनाचा सोहळा करता आला असता आणि बहीण भावांनी एकत्रित आनंद साजरा केला असता तर बीडमधल्या लोकांना अजून आनंद झाला असता। म्हणजे धनंजय मुंडे सध्या हॉस्पिटलला आहेत, अशा सगळ्या काळामध्ये थोडंसं नाही म्हटलं तरी वाईट वाटतं आपल्याला, म्हणजे की बाबा दोघं बहीण भावांना एकत्र बघितलं तर अजून एका फ्रेममध्ये जास्त चांगले दिसतील ना। भाजप देर आहे दुरुस्त आहे असं झालंय का? लोकसभेच्या पराभव असतील, लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने पेचाट झाली, पंकजा मुंडेंना गेल्या 5 वर्षापासून टाळलं होतं। नाही, मला नाही वाटत देर आहे दुरुस्त आहे वगैरे। तसं असतं तर पंकजा मुंडेंच्या स्वागताचे बॅनर भाजपने इथून तिथून बीड जिल्ह्यामध्ये लावले असते। पंकजा मुंडे यांचं परळीमध्ये जे स्वागत केलं ते राष्ट्रवादीच्या लोकांनी केलं। वाल्मिकांना कराड हे राष्ट्रवादीचे आहेत, त्यामुळे त्यांचं स्वागत भाजपच्या लोकांनी नाही केलं। इव्हन त्यांच्या स्वतःच्या बाईटमध्येही आपण नीट ऐकलं तर ते काय सांगतायत ते कळेल की भाजपच्याही नेत्या पदाधिकाऱ्यांनी असं कधी त्यांचं स्वागत केलं नव्हतं। त्यामुळे भाजप पूर्वपदावर वगैरे येते असं मला काही अजिबात वाटत नाही आहे। आणि तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालामध्येही हे चित्र दिसेल की बीडमधल्या जागा कोण जिंकते आणि कोण नाही। एक महिला राजकारणी म्हणून जसा बंधुभाव शब्द वापरला जातो तसा भगिनीभावसुद्धा महत्त्वाचा असतो। पंकजा मुंडे महिला राजकारणी म्हणून आणि महिला म्हणून मला त्यांच्याबद्दल त्यांच्या यशाबद्दल आनंद आहे। त्या विधिमंडळात अत्यंत दमदार कामगिरी पार पडतील। राहिले तुमचे अंगुली निर्देश इतर काही नावाचे तर मी आपल्याला खात्रीने सांगते की सन्मान्य पक्षप्रमुखांचा जो लौकिक आहे, ज्यांना कुणी गल्ली बोळात ओळखत नव्हतं अशा लोकांची वर्षा सह्याद्रीवर वावरण्याची हैसियत ज्या मातोश्रीने बनवली ती मातोश्री कधीही कुणावरही अन्याय करत नाही। मुद्दा एवढा आहे की आम्ही कधी काही मागतोय का? तर माझं असं म्हणणं आहे की मी शिवसेनेत पदासाठी आलेली नाही, मी शिवसेनेत पक्ष उभारणीसाठी आलेली आहे आणि
आम्ही कायम सांगतो की मध्यमवर्गीय लोकांकडे जपण्यासारख्या दोनच गोष्टी असतात, एक आमचं चारित्र्य आणि दुसरं आमचं इमान. आम्ही इमानाने शब्द दिला आहे की होय, मातोश्रीचा मुख्यमंत्री 2024ला पुन्हा एकदा स्थापित झालेला दिसेल आणि त्यासाठी जीवतोड मेहनत घेणं ही आमची जबाबदारी आहे.